सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा गळा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले. देहधारणा आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारण. जाणीव आपल्या श्वासाकडे. प्राणधारणा. इनर अवेअरनेस. आंतरिक सजगता. श्वासाच्या गतीकडे लक्ष. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. एक हलकसं स्मित हास्य आपल्या ओठांवरती. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. उजवा हात गुडघ्यावरती द्रोण मुद्रेमध्ये असेल. उजव्या नाकपुडीने आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन करणार आहोत. श्वास घेण्याची कृती सहज असेल, पण सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊन फोर्सफुली आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे. यथाशक्ती आपण 10 आवर्तन करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धीची. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितच बाहेरच्या बाजूला येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा, इनवर्ड स्ट्रोक, आणि फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. हे झालं आपलं एक आवर्तन. पुन्हा एकदा दुसरं आवर्तन करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 2. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना आतमध्ये हलकासा झटका. 4. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आतमध्ये हलकासा झटका पोटाला. 5. पुढची 5 आवर्तन आपल्याला याचप्रमाणे यथाशक्ती करायची आहेत. सुरुवात करूया. डावा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. प्रत्येकी 10 आवर्तन. यथाशक्ती प्रयत्न. नाक चोंदलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळा. बाकीच्यांनी सुरुवात करूया. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितसं बाहेर येतंय आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1. अशी 10 आवर्तन यथाशक्ती आपण करणार आहोत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. क्रमाक्रमाने आपण दोन्हीही नाकपुड्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत.
दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना त्यांची टोकं एकमेकांना जुळलेली. बाकीची तीनही बोटं अर्धवट मिटलेली असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, डोळे अलगद मिटलेले आहेत. हाताची कोपरं शरीराच्या लगत असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले. चेहऱ्यावर, कपाळावर कोणताही ताण नाहीये. सुरुवातीला आपण केली आहे श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. शुद्धीशिवाय सिद्धी नाही. आणि आता करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरणं, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपण आपल्या मनामध्ये, नजरेमध्ये सामावून घेत आहोत. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. बहिर त्राटक अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, सर्वसमावेशक स्थिती, उत्पत्ती, लय असा हा ओम त्रिगुणात्मक, कालातीत, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. मुनी पतंजली म्हणतात, तस्य वाचक प्रणवः. एकाक्षरी ब्रह्माचं हे रूप ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये, मनामध्ये सामावून घेत आहोत. अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असं माऊलींनी ज्याच्या गणेशरूपी ओमचं वर्णन केलेलं आहे, असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये, मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास, डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास, अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा कालातीत ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. ओम, ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. अंतरत्राटक. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. मनातील विचारांची गती हळूहळू कमी होत चालली आहे. करूया वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, आळस झटकून टाकणारा. अचं प्रमाण 80% आणि मचं प्रमाण 20%. या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. अ. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणात. आपल्या आवाजाची पातळी ही अगदी मध्यम पट्टीतली असेल. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. तिसरा उच्चार अगदी खालच्या स्वरातला. आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपल्याला हा उच्चार करायचा आहे. या उच्चारामध्ये अचं प्रमाण हे 20% असेल आणि मकार जो आहे हा लांबवलेला 80% असेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. चौथा उच्चार हा मानसिक असेल. आवाज येतोय माझा बरोबर? आता येतोय का आवाज? फक्त
तर ज्यांची व्हिडिओ ऑन आहे त्यांनी मला अंगठ्याने फक्त सांगा की आवाज येतोय म्हणून. आवाज येतोय का प्रत्येकाला? ओके, थँक यू. चौथा उच्चार हा मानसिक असेल. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. एक श्वास भरून घ्यायचा आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. चित्तशुद्धी, प्रार्थना, दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसेल. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिन्दुसंयुक्तम् ओंकारं बिन्दुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. डोळे अलगद मिटून घ्यायचे. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचं ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. डोळे अलगद मिटून करूया नमन मुद्रा. जोडलेले हात आपल्याला हळूहळू डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत न पुढे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता आपण ही नमन मुद्रा करीत आहोत. संपूर्ण मनामध्ये भक्तिभाव, लीन भाव, आपल्या साधनेची, आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचंय. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा छातीपाशी येतील. जोडलेल्या हातांचं एकमेकांवर घर्षण करूया. पामी हस्तमैथुन. निर्माण झालेली ऊब अलगदपणे संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आपण जेव्हा ओमचे उच्चार करतो तेव्हा नेमका आवाज जात असतो. विश्रांती सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आजपासून आपण प्रत्येक स्थितीमध्ये आसनं करायला सुरुवात करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. मान मागे सैल सर सोडायची आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि लक्ष आपल्या श्वासाकडे असेल. आणि आता दोन्ही पाय जोडलेले. आपले हात जे आहेत हे आपल्या सीटच्या जवळ असतील. पाठीचा कणा आपला सरळ असेल. आज कोणी नवीन जॉईन झालं आहे का? नवीन जॉईन जर झाले असतील तर कृपया तुम्हाला जर कुठली व्याधी असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जर ऑपरेशन झालं असेल तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये मला पर्सनलवर टाका. मग त्याप्रमाणे आपली पुढची ज्या काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतील त्या मी तुम्हाला सांगेन. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. पाठीचा कणा सरळ, हात मागे सीटच्या जवळ असतील आणि आता दोन्हीही पावलांच्या पाचही बोटांमध्ये आपल्याला स्ट्रेच द्यायचा आहे, ताणायचे आहेत. जास्तीत जास्त दोन्हीही पावलांची पाचही बोट आपल्याला ताणतोय आपण आणि रिलॅक्स करतोय. पावलं ताणायची आहेत, जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे आणि रिलॅक्स करायचे आहेत. बघा, सुरुवातीला आपण लुजनिंग एक्सरसाइज ज्या आहेत या आपण जास्त प्रमाणात घेतो कारण की आपले जे जॉईंट्स आहेत हे सुरुवातीला मोकळं होणं फार गरजेचं आहे. मग आपल्याला आसन करायला फार सोपं जातं. पावलांच्या पाचही बोटांमध्ये ताण आणि रिलॅक्स, ताण आणि रिलॅक्स. पुन्हा पाचही बोटं जुळलेली आहेत आणि आता अंगठा सुरुवातीला फोल्ड करा. त्याच्यावर 4 बोटं. चवड्याचा भाग आपण फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. मग ओपन करायचं. मग 4 बोटं फोल्ड करायची सुरुवातीला आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा. पुन्हा ओपन करायचं. अंगठा पहिल्यांदा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करायची. चवड्याचा भाग आपण फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. ओपन करूया.
4 बोटं फोल्ड करूया, त्याच्यावर अंगठा ओपन करायचा आहे. आणि अजून एक लास्ट राऊंड, अंगठा पहिल्यांदा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचं आहे. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत, बरोबर. आता उजवा जो पाय आहे ना, तो थोडासा बाजूला घ्या. उजवं पाऊल जे आहे ना, ते थोडंसं बाजूला घ्या आणि फक्त आता हालचाल जी आहे ही आपल्या उजव्या पावलामध्ये होईल. आपल्याला पाऊल जे आहे, उजवं पाऊल हे आधी स्वतःकडे खेचून घ्या. डावा पाय रिलॅक्स असेल. फक्त उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. जेव्हा तुम्ही हे उजवं पाऊल स्वतःकडे खेचताय, तेव्हा अँकल जॉइंट्सला बघा, वरच्या बाजूने तुम्हाला प्रेशर येतोय, म्हणजे तिथे स्ट्रेच आहे. आणि खाली जो अँकलचा भाग आहे, आपल्या काफ मसल्स म्हणजे पोटरीच्या भागापर्यंत तुम्हाला ताण जाणवतोय, बरोबर. आणि आता हे पाऊल जमिनीकडे ताणा, फक्त उजवं पाऊल जमिनीकडे ताणा. आणि आता बघा, विरुद्ध बाजूने तुम्हाला अँकल जॉइंट्स वरती समोरून ताण आहे, खालच्या बाजूने प्रेशर आहे. पुन्हा सावकाश वर घ्या, फक्त उजव्या पावलामध्ये हालचाल अँकल जॉइंट्स मध्ये, आणि जमिनीकडे ताणायचंय. पाऊल वर स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे ताणायचंय. आजचा आपला पहिला दिवस आहे, कृती व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे, म्हणून आपण एकेका पायाने ही कृती करतोय. वर स्वतःकडे घ्यायचंय खेचून आणि मग जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे घेऊया, जमिनीकडे ताणूया. अजून एक लास्ट राऊंड, स्वतःकडे खेचून घेऊया पाऊल आणि मग जमिनीकडे ताणायचंय. रिलॅक्स करायचं. पुन्हा उजवा पाय, उजवा पाऊल जवळ घेऊन यायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जोडलेली आहेत. आता डावं जे पाऊल आहे किंवा डावा जो पाय आहे, तो थोडासा बाजूला सरकवून घ्या. आणि आता हीच कृती डाव्या पावलाकडे. डावं पाऊल आधी स्वतःकडे खेचून घ्या. अँकल जॉइंट्स मध्ये जो काही तुम्हाला ताण दाब जाणवतोय त्याकडे लक्ष द्या. आणि मग पुन्हा जमिनीकडे ताणा. 5 वेळेला आपल्याला ही कृती करायची आहे. पुन्हा स्वतःकडे खेचून घेऊया, जमिनीकडे ताणूया. 2, स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. 3, स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे ताणायचंय. 4, स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. 5, थांबायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जुळेल. डावं पाऊल पुन्हा उजव्या पावलाच्या शेजारी घेऊन यायचंय. आणि आता अँकल जॉइंट्स मधून रोटेशन क्लॉकवाईज दोन्हीही पावलांचा एकत्रित. दोन्हीही पावलं उजव्या दिशेला जातील, मग पुढे येतील, मग डावीकडे येतील आणि मागे. 1, अगदी सावकाश कृती. 2, जाणीवपूर्वक हालचाल फक्त अँकल मधून करण्याचा प्रयत्न करा. 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज करूया. डावीकडून उजवीकडे. 1, 2, बरोबर, 3, 4. अगदी सावकाश कृती करा, म्हणजे तिथे जी हालचाल होते ना, ती आपल्याला आपल्याला कळली पाहिजे, लक्षात आली पाहिजे. 5, थोडा वेळ विश्रांती. पावलांमध्ये अंतर घ्या, मान मागे सैल सर सोडा, विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत नी रोटेशन किंवा नी. आपण ज्या वेळेला पाय फोल्ड करतो आणि सरळ करतो, त्यावेळेला आपल्या नी जॉइंट्स मध्ये सुद्धा ती हालचाल होत असते. तर काय करायचंय, आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही जी पकड आहे ती आपल्याला उजव्या मांडीच्या खाली घालायची. उजव्या मांडीच्या खाली घ्या. हाताची पकड उजव्या मांडीच्या खाली. आणि आता उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. 1, पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 2, पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. 3, पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 4, पाय फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. 5, ठीक आहे. पुन्हा पाय फोल्ड करा आणि आपली हाताची पकड जी आता मांडीच्या खाली होती ना, ती आता गुडघ्याच्या खाली घ्या. थोडासा पाय सरळ करून आपली हाताची पकड गुडघ्याच्या खाली घ्या. 2 अंगठे जे असतील ते आता आपल्या गुडघ्याच्या वरती असतील. पायाचे आपल्या हाताचे 2 अंगठे वर असतील, हाताची पकड गुडघ्याच्या खाली. पुन्हा पाय फोल्ड करा, पाय वर करा, सरळ आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, पाऊल जमिनीकडे जाऊ दे. 2, पाऊल जमिनीकडे जाऊ दे. 3, 4, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त. 5, पुन्हा पाय वर घ्यायचाय आणि अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3,
4, 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. आधी पाऊल जमिनीवर टेकवा आणि मग असाच उजवा पाय फोल्ड करा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर घ्या. टाच आपली डाव्या ओटीपोटाच्या इथे असेल उजव्या पावलाची. आणि आपण आता करणार आहोत हाफ बटरफ्लाय. आपल्याला उजवा जो गुडघा आहे हा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि स्वतःकडे घ्यायचा आहे. पाठीची हालचाल कमीत कमी असेल. फक्त हालचाल आपल्या पायामध्ये. उजवा पाय जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. पाठ कुठेही अशी पुढे मागे हलवू नका. पाठ सरळ ठेवा. अगदीच जास्त तुम्हाला त्रास होत असेल तर टेकून बसा मागे आणि ही कृती करा. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे, स्वतःकडे घ्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपले हिप जॉईंट जे आहेत हे मोकळे होतात. थाय मसल्स जे आहेत ते सुद्धा मोकळे व्हायला मदत होते. स्वतःकडे जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. थांबायचंय, ही कृती थांबवायची. आणि आता उजवा जो पाय आपला फोल्ड आहे ना तो थोडासा वर उचल. डावा हात जो आहे हा अँकलच्या खाली असेल उजव्या पावलाच्या. उजवा हात गुडघ्यावर असेल. बघा आपण लहान मुलांना जसं जोजवतो ना त्याप्रमाणे आपल्याला आता ही पुढची कृती करायची आहे. याला बेबी पोश्चर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आपला उजवा जो पाय आहे हा जमिनीला समांतर आला असेल एवढा आपण वर उचललाय. आता उजवा पाय जास्तीत जास्त डावीकडे न्यायचा आहे. बघा तुमच्या हिप जॉईंट्सच्या इथे एक ताण येईल आणि उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. आपण लहान बाळाला जसं जोजवतो त्याप्रमाणे कृती. बाळ आपल्या हातातून पडलं नाही पाहिजे. जसं आपण कृती सांभाळून करतो तशीच ही कृती आपल्याला सांभाळून करायची. उजवीकडे, डावीकडे, डावीकडे, उजवीकडे. 3, डावीकडे, उजवीकडे. 4, डावीकडे, उजवीकडे. 5. कृती थांबवायची. पाऊल आधी सावकाश डाव्या पायाच्या मांडीवर घ्या आणि मग तो पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपली जाणीव उजव्या पायाकडे घेऊन जा. तुम्हाला उजवा पाय थोडासा जड वाटत असेल डाव्या पायाच्या तुलनेमध्ये, कारण की तिथले आपण सगळे स्नायू जे आहेत हे आता ऍक्टिव्हेट केले. थोडा वेळ विश्रांती घ्यायची प्रत्येक गोष्ट केल्यानंतर. म्हणजे आपल्याला ब्रीदिंग अवेअरनेस हा प्रत्येक वेळेला असलाच पाहिजे, म्हणून ही विश्रांतीची स्थिती. आता ही स्मृती विरुद्ध बाजूने. आता आपल्या हाताची पकड डाव्या पायाच्या मांडीच्या खाली घ्यायची आहे. डावा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. 1 पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 2 पाय फोल्ड, सरळ. 3 पाय फोल्ड, सरळ. 4 पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 5 पुन्हा पाय फोल्ड करायचा आहे. आणि आता आपली हाताची पकड थोडीशी पुढे घ्यायची आहे. ती गुडघ्याच्या खाली घ्यायची आहे. दोन्ही अंगठे गुडघ्याच्या वरती असतील. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. पाय, डावा पाय थोडासा वर घ्यायचा आहे पूर्णपणे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 45 डिग्री वर असेल. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. पाऊल जमिनीकडे येऊ देत. 1, 2. वरच्यावर असं न हलवता थोडंसं आपल्या पायाला खाली घ्यायला पण बघा आणि रोटेशन करा. 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं आणि तसंच डावं पाऊल आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर घ्यायचं. एक सूचना म्हणजे शक्यतो माझीच फक्त विंडो तुम्ही ओपन ठेवा. म्हणजे फक्त स्क्रीनवर मी दिसेल, म्हणजे तुम्हाला आसनं किंवा जी आपण कृती करतोय ही व्यवस्थित कळेल. जर तुमची गॅलरीची विंडो ओपन असेल तर मग तुम्हाला मी खूप लांब दिसेल, माझं छोटंसं चित्र दिसेल आणि मग तुम्हाला कृती पटकन लक्षात येणार नाही. तर आता सुरुवात करूया. आपण करतोय हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे, स्वतःकडे घ्यायचा आहे. 1 जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 2 जमिनीकडे प्रेस करायचा आहे, स्वतःकडे घ्यायचा आहे. 3 जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. पाठीची कमीत कमी हालचाल असेल. जमिनीकडे प्रेस करायचं आहे, स्वतःकडे घ्यायचंय. आणि आता करूया बेबी पोश्चर.
आपल्याला डावा पाय थोडासा वर उचलायचा आहे, उजवा हात डाव्या अँकल खाली असेल, डावा हात गुडघ्यावर असेल, जमिनीला समांतर असा आपण डावा पाय मांडीपासून वर उचललाय आणि आता तो जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे. 1, उजवीकडे, डावीकडे. बरोबर, छान. 2, उजवीकडे, डावीकडे. 3, उजवीकडे, डावीकडे. 4, उजवीकडे, डावीकडे. 5. 5 वेळा कृती झाली की थांबायचं. डावं पाऊल आधी उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग ते सरळ करा. आणि पुन्हा एकदा विश्रांती. दोन्हीही पावलं किंवा पाय जे आहेत हे आपण आपल्या कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत तिथले सगळे स्नायू मोकळे करून घेतले. आज आपण एक ध्यानात्मक पट्टीतलं आसन बघणार आहोत. ते म्हणजे स्वस्तिकासन किंवा सुखासन सुद्धा असं नाव आहे त्याला. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, ते ह्या आसनामध्ये सहज बसू शकतात. कारण की याच्या नावातच याचा लाभ आहे सुखासन. म्हणजे इथे आपल्याला कुठेही पायावरती जास्त ताण येत नाही, गुडघ्यांवरती प्रेशर येत नाही. तर हे कसं करायचं बघून घेऊया. दोन्हीही बाजूनी आपण हे आसन करतो. हे एकमेव आसन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पाय असे जुळवून न ठेवता दोन्ही पायांमध्ये असं अंतर घेऊन हे आसन करायचं आहे. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. बघा इथे दोन्ही पाय जे आहेत ह्या दोन्ही पायांमध्ये आपण अंतर घेतलंय. आधी मी दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं आहे. बघा या प्रकारे. ठीक आहे. हे दिसलंय प्रत्येकाला. आणि आता आपल्या उजव्या पायाची जी आपली पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे ना ही, त्या गॅप मध्ये आपल्याला डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचंय. बघा या प्रकारे. जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपल्याला कुठेही गुडघ्यावरती प्रेशर येत नाही. आपण आरामात बसू शकतो. ठीक आहे. लक्षात आलंय प्रत्येकाच्या? सोपं आहे. तर आता सुरुवात करूया आपण एकत्रित. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. उजवा जो पाय आहे, हा, उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि उजव्या पायाची जी पोटरीचा भाग आणि मांडीचा भाग त्याच्यामध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये डावं पाऊल आपलं फिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये खोचा डावं पाऊल. टाचा ज्या आहेत ह्या विरुद्ध बाजूने खालून एकमेकांच्या जवळ येतील. छान, बरोबर. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. आणि आपल्या शरीराला आपण मनापासून धन्यवाद देऊया. एक कृतज्ञता भाव की आपल्याकडून ते खूप छान प्रकारे साधना करून घेत आहे. आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा ही संचार करीत आहे. आणि आता या स्थितीतूनच आपण पुढे थोडेसे आपल्या हातांची लूजनिंग एक्सरसाइज सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. तर दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला असतील. आणि आता हातांच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. अंगठा पहिल्यांदा फोल्ड करा, आतमध्ये घ्या आणि मग त्याच्यावर 4 बोटं पेरापेरामधून दुमडून घ्या, फोल्ड करा. तिथे होणारा जो बदल आहे तिथल्या सांध्यांमध्ये तो लक्षात यायला पाहिजे आपल्या. पुन्हा एकदा ओपन करायचं आहे. जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. स्ट्रेच स्ट्रेच. 4 बोटं फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवूया. पुन्हा एकदा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण देऊया. आणि अंगठा आतमध्ये मग 4 बोटं. घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा ओपन करायचं. सावकाश कृती. स्ट्रेच द्यायचा आहे जास्तीत जास्त. 4 बोटं फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त ताण द्यायचा, स्ट्रेच द्यायचा. आणि मग अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायची. छान. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. आणि आता आपली हालचाल जी आहे ही आपल्या मनगटामध्ये नसेल. आपण मनगटाचं रोटेशन करूया क्लॉकवाईज. बघा या प्रकारे. 1, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. 2, 3, बरोबर. 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, विरुद्ध बाजूने दिशा बदल. 2, 3, 4, 5.
कृती थांबवायची. हाताच्या मुठी ज्या आहेत त्या सोडून द्या आणि मग दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत. डोळे अलगद मिटून घ्या आणि आपल्या खांद्यापासून ते हाताच्या बोटांपर्यंत संपूर्ण स्नायूंना आलेला ताण त्याचा अनुभव घेऊया. तिथलं ब्लड सर्क्युलेशन आता छान प्रकारे ऍक्टिव्हेट होईल. आता दोन्ही हात जे आहेत हे आपल्याला फोल्ड करायचे आहेत. जसं आपण भरतनाट्यम किंवा अशा काही कृती करतो ना, तेव्हा कसं आपण डान्स करताना करतो, हाताची स्थिती त्याप्रमाणे. हाताचं मधलं बोट जे आहे हे जुळलेलं आहे दोन्ही हातांची, बरोबर. आणि आता आपल्याला मनगटामधून हाताचा पंजा जो आहे हा वर आणि खाली करायचा आहे. वर, खाली. परफेक्ट. हा, अगदी सावकाश करा, सावकाश करा. वर, मनगटामध्ये व्यवस्थित हालचाल होईल. खाली, वर, खाली. बरोबर. वर, हा, खाली. हात नाही पूर्ण हलवायचा. सर, हात नका हलवू. फक्त मनगटामध्ये हालचाल करा. वर, हा, हाताचा पंजा वर घ्या आणि मग खाली घ्या. फक्त मनगटामध्ये हालचाल. आपण रिस्ट जॉईंट जे आहे ते मोकळे करतोय. वर, खाली. हा, बरोबर आता होतोय. वर, छान. बरोबर. खाली, वर, खाली. थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचेत. डोळे अलगद मिटून घ्यायचे. जाणीव आपल्या श्वासात. एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. आणि आता आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जे आहेत हे आपले सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची बोटं आपल्या खांद्यावर. दोन्ही कोपरं समोरून जोडून घ्या आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. एक, जेव्हा आपण हे रोटेशन करतो अगदी सावकाश करा. आपल्या पाठीच्या मणक्याला सुद्धा एक हलकासा मसाज होतोय. 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज करूया. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या आणि आता मागून पुढे 1, 2, बरोबर, 3, 4 आणि 5. 5 वेळेला झालं. पूर्ण कृती झाली की थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचेत. डोळे अलगद मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढलीये की संथ आहे हे आपलं आपण तपासून पहा. नकळत आपण जेव्हा काही कृती करतो तेव्हा ब्रिदिंग आपलं होल्ड करतो. तर तसं न करता आपल्याला आपला जो नैसर्गिक श्वास प्रश्वास आहे तो चालू ठेवायचा आहे. आता हे सुखासन जे आपण एका पायाने घातलंय तेच आपल्याला आता पाय आपल्याला बदलायचा आहे. हळूहळू एक पाय सरळ करा. आधी डावा पाय सरळ करा वरती असलेला आणि मग उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. सुरुवातीला आपण जो उजवा पाय फोल्ड केला होता, बरोबर, आता डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि डाव्या पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये उजवं पाऊल फिक्स करून घ्या. आपण बॅलन्स आसन करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. जेव्हा आपण ही ज्ञान मुद्रा करतो तेव्हा असं म्हटलं जातं की आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं. म्हणजेच काय, तर आपला अंगठा आणि पहिलं बोट जे आहे त्यांचे जे अग्रभाग आहेत तिथे जर तुम्ही हलकासा दाब तिथे घेत दिलात तर तुमच्या लक्षात येईल की तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाचे जे व्हायब्रेशन्स आहेत, स्पंदन आहेत, त्याची जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा आपलं मन शांत होतं, एकाग्र होतं. त्याला प्राणस्पंदनांची अनुभूती असंही म्हटलं जातं. म्हणून हे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन असं या ज्ञानमुद्रेला म्हटलं जातं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. डोळे अलगद मिटून एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. आणि आता आपण करूया नेक रोटेशन. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान पुढे झुकवण्याची जी कृती आहे ती करणं टाळायचं आहे. त्यांनी वरच्यावर मान रोटेट करायला हरकत नाहीये.
बाकीच्यांनी सुरुवात करूया. आपली हनुवटी जी आहे ही आपली गळ्याकडे जाईल. हनुवटी गळ्याकडे, फक्त हालचाल मानेच्या सांध्यांमध्ये असेल. आणि आता मान सावकाश उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. मान सावकाश उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मध्यभागी येऊन थांबायचं आणि मान सरळ करायची. डोळे अलगद पेटून घ्यायचे. आपण याच्या पुढे ज्या ज्या काही नेकच्या एक्सरसाइज किंवा काही ज्या कृती करणार आहोत, जेव्हा आपण हे नेकची लुजनिंग एक्सरसाइज करतो, त्यावेळेला आपला जो ब्लड प्रेशर आहे हा कंट्रोलमध्ये राहतो. आपला रक्तदाब जर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर थोडेसे नेक रोटेशन तुम्ही रोज करत जा. सकाळी उठल्यावरती आपल्या वर्गामध्ये तर होणारच आहे, पण याच्यानंतरही तुम्ही थोडंसं नेक रोटेशन जे आहे हे व्यवस्थित करत जा. याच्या पुढे याला काही मुद्रा सुद्धा आहेत, या आपण पुढे शिकणारच आहोत. पण आज पहिलं बेसिक म्हणजे थोडंसं नेक रोटेशन करायला व्यवस्थित थोडीशी, कारण की आपल्या ज्या नसा आहेत ब्लड सर्क्युलेशनच्या त्या आपल्या गळ्यातून जात असतात. आणि ज्या वेळेला आपण त्याच्यावरती ताण दाब देतो तेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे आपलं आटोक्यात राहतं, कंट्रोलमध्ये राहतं. तर आता एकेका पायाने आपण जे हे सुखासन घातलंय ते सोडूया. उजवा पाय जो वर आहे तो सरळ करा आणि मग डावा पाय सरळ करा. विश्रांती. आणि आता सगळ्यांनी उठून उभं राहायचंय, दंड स्थितीमध्ये यायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि हे मनगट जे आहे हे आपल्या सेटच्या इथे असेल. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम या गोष्टी शिकलेलो आहोत ना, तर त्यातलं विश्राम जे आहे ही आपली दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती आहे. बरं, दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सर सोडा. आता आपण बैठक स्थितीमध्ये नेकचं रोटेशन केलं, बरोबर, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता आपल्याला थोडीशी मान एकदा उजवीकडे डावीकडे अशी फिरवून घ्यायची आहे आणि एकदा टिल्ट करायची. या सगळ्या गोष्टींनी आपला ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. तर इथे दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात जे आहेत हे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. खांदे सुद्धा एकदम रिलॅक्स असतील, जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स, मानेचे सांधे रिलॅक्स. आणि आता आपल्याला हळूहळू आपली मान उजव्या दिशेला वळवायची आहे. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. बघा, कंठस्थ ग्रंथींवरती तुम्हाला डाव्या बाजूने ताण जाणवेल आणि उजव्या बाजूने हलकासा दाब असेल. सावकाश मान मध्यभागी घ्या आणि आता हळूहळू मान आपल्या डाव्या बाजूला घेऊन जा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. मागून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा डाव्या दिशेने. आणि आता बघा, डाव्या बाजूला तुम्हाला दाब वाटेल कंठस्थ ग्रंथीवर आणि उजव्या बाजूने ताण असेल. पुन्हा सावकाश मान मध्यभागी. अजून एकदा हीच कृती. मान आपली उजवीकडे न्यायची आहे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. आता 2 वेळेला आपण अप अँड डाऊन ही कृती करणार आहोत. म्हणजेच आपल्याला आपली मान थोडीशी वर न्यायची आहे, मागे झुकवायची आहे, चेहरा सिलिंगला समांतर. ज्यांना सर्वायकल पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त हनुवटी गळ्याकडे घेऊन नका. बाकीच्यांनी हळूहळू सावकाश आपली मान पुढे झुकवा. हनुवटी गळ्याकडे येईल, मान वर, चेहरा सिलिंगकडे. सावकाश हळूहळू मान खाली, हनुवटी गळ्याकडे. सावकाश मान सरळ करायची आणि आता थोडीशी टिल्ट करायची आपल्याला आपली मान. हालचाल फक्त मानेच्या सांधेत. हळूहळू आपला कान हा उजव्या खांद्याकडे जाईल, इतकी आपल्याला मान उजव्या बाजूने हलकीशी टिल्ट करायची.
ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ह्या कृती अतिशय उपयुक्त आहे. सावकाश मान सरळ मध्यभागी. पुन्हा मान आता डाव्या बाजूला टिल्ट करूया. डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. खांदा मात्र कुठेही वर उचलायचा नाही. हालचाल फक्त मानेच्या सांध्यांमध्ये असेल. छान. पुन्हा सावकाश मान मध्यभागी. अजून एकदा ही कृती करूया. हळूहळू मान आपली उजव्या बाजूला जाईल. उजव्या खांद्याकडे उजवा कान जाईल. सावकाश मध्यभागी. आणि आता डावीकडे. सावकाश मध्यभागी. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन एक श्वासाकडे लक्ष. आता आपण करूया कटी चक्रासन. तर इथे आपल्या पावलांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर घ्यायचंय. कटी म्हणजे काय तर कंबर. कमरेचं ट्विस्टिंग. चक्र म्हणजे काय तर ट्विस्ट. कटी चक्रासन. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता आपला डावा जो हात आहे हा समोरून उजव्या खांद्यावर येईल. उजवा हात मागून डाव्या कमरेवर येईल. आणि उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. ते कुठेही फोल्ड नाही करायचे. उजव्या बाजूला मागे वळून आपण डाव्या पायाची टाच बघतोय. बघा पूर्णपणे कमरेच्या स्नायूंना ट्विस्ट आलेला आहे. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचा आकार कमी करायचा आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर जाईल. डावा हात मागून उजव्या कमरेवर येईल. आणि डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. यथाशक्ती थांबायचे. 1 2 3 4 5. आता हीच कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2. मागची टाच बघण्याचा प्रयत्न करा. उजवीकडे 3, डावीकडे 4. उजवीकडे 5, डावीकडे 6. उजवीकडे 7, डावीकडे 8. उजवीकडे 9, डावीकडे 10. पुन्हा मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि मग ते नियंत्रण खाली सावकाश घेऊया आणि विश्रांती. करणार आहोत आपण आता ताडासन. आणि त्यासाठी सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पावलं जोडून घ्या आणि किंचितसं अंतर म्हणजे अगदी 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर एवढं दोन्ही पावलांमध्ये अंतर असेल. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता हळूहळू आपल्याला दोन्ही हात हळूहळू समोरून डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायला सुरुवात करा. बरोबर. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. ज्यांना टाच दुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे ताडासन अतिशय उपयुक्त आहे. आणि आता हळूहळू आपल्याला टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आहेत. चवड्याच्या भागावर आपलं संपूर्ण शरीर आपल्याला बॅलन्स करायचंय. बरोबर. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. जास्तीत जास्त स्ट्रेच 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 स्ट्रेच. छान. सावकाश टाचा जमिनीवर येऊ देत. सावकाश टाचा जमिनीवर. हात तसेच ठेवा. वरतीच ठेवा हात. तसेच वर ठेवायचे. हा. आणि आता आपल्याला थोडंसं श्वासाशी आधारित काही कृती करायची आहे. श्वास घेत पायाच्या टाचा वर उचला. श्वास सोडत त्या जमिनीवर ठेवा. श्वास घेत वर उचला टाचा. श्वास सोडत जमिनीवर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर. हाताला थोडी रग लागली असेल पण असू देत, काही हरकत नाहीये. आणि आता दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्हीही पायांमध्ये 1 ते 1.5 फुट एवढं अंतर. जर दम लागला असेल तर हात थोड्या वेळ खाली घ्या. आपल्याला सवय नसते म्हणून. आणि आता आपण करणार आहोत तिर्यक ताडासन. सावकाश आपल्याला उजव्या बाजूला बेंड व्हायचंय. मग मध्यभागी. बरोबर. मग डाव्या दिशेला बेंड होऊया. मध्यभागी 1. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी 2. उजवीकडे. मध्यभागी.
डावीकडे मध्यभागी 3, उजवीकडे मध्यभागी डावीकडे मध्यभागी 4, उजवीकडे मध्यभागी डावीकडे मध्यभागी 5. छान. आता दोन्ही पाय पुन्हा जुळवून घ्या. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही हात आता समोरासमोर येतील आपल्या. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने सावकाश आपल्या शरीराच्या जवळ घ्या. सावकाश श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली आणि विश्रांती. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाच्या गतीकडे. ती वाढलेली आहे की कमी आहे हे आपलं आपण तपासूया. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. पाठीवर पडून आज आपण एक कृती बघणार आहोत ज्याला उत्थित एकपादासन असं नाव आहे. तर ह्याच्यामध्ये याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे लक्षात घ्या की ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्याचबरोबर कमरेची दुखणी असतील तर त्यांनी हे उत्थित एकपादासन जे आहे आपण करतो ते करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे तर त्यांनी सुद्धा यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पाठीवर पडून समजा आसन करायला जमत नसेल त्यांनी खुर्ची किंवा टेबलवर बसून किंवा सोफ्यावर बसून कृती करा. जी कृती आपण शयन स्थितीमध्ये करणार आहोत तीच कृती तुम्ही बसून सुद्धा करू शकता. पण तुम्हाला त्यासाठी खुर्ची, टेबल किंवा सोफ्याचा आधार घ्यावा लागेल. साध्या बैठकीमध्ये तुम्हाला हे करणं शक्य होणार नाही. तर आता हे बघून घ्या हे कसं केलं जातं. आपण हे यासाठी करतो की आपल्याला पुढे जी काही ऍडव्हान्स आसनं बघायची आहेत त्याची ही पूर्वतयारी हे उत्थित एकपादासन. एक म्हणजे काय तर आपण एक एक पाय वर घेतो म्हणून याला उत्थित एकपादासन असं नाव आहे की जे पाठीवर पडून केलं जातं. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना पोटाचा वाढलेला भाग कमी करण्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. तर हे कसं करायचं आधी मी दाखवते मग आपण एकत्रित करू. इथे आपल्याला एका कुशीला बघा जेव्हा आपण झोपायला जातो किंवा झोपेतून उठतो त्यावेळेला एक लक्षात घ्यायचं की कुठल्याही एका कुशीला वळून आपल्याला पाठीवर पडायचं असतं आणि एका कुशीला वळूनच आपल्याला उठायचं असतं. तर आधी बघून घ्या एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. विश्रांतीची स्थिती बघा. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला आहेत. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आपण जी ही विश्रांती घेतलेली आहे ही शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती आणि शवासनाची आदर्श स्थिती आहे. पुढे आपल्याला जे शवासन करायचंय त्या शवासनासाठी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे पाठीवर पडून विश्रांती घ्यायची असते. तर ही झाली आपली पाठीवर पडून विश्रांती स्थिती. आणि आता बघूया उत्थित एकपादासन कसं केलं जातं. तर इथे आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. ही झाली आपली शयन स्थितीमधली पूर्व स्थिती. कुठलंही जेव्हा आपण आसन करतो तेव्हा ह्या आसनाची ही पूर्वस्थिती. आणि आता बघूया हे कसं केलं जातं. उजवा जो पाय आहे हा आपल्याला 10 अंश वर उचलायचा आहे गुडघ्यातनं सरळ ठेवून. मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 अंश पाय वर आला की समजा तुम्हाला मांडीमध्ये क्रॅम्प आल्यासारखा वाटला किंवा गुडघ्याच्या ठिकाणी थोडीशी दुखापत वाटली, पोटरीला तुम्हाला जर काही स्ट्रेच किंवा दाट वाटला तर आपली हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि ती आपल्या गुडघा किंवा मांडी तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे तुम्ही याचा आधार घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला यथाशक्ती थांबायचे. ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही कृती अतिशय उपयुक्त, कारण की रक्तप्रवाह हा आपला उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होते. उलट चाल करताना हाताची पकड जर असेल तर ती सोडून पहिले हात जमिनीवर ठेवायचे आणि ज्या क्रमाने आपण पाय वर घेतलाय त्याच क्रमाने तो खाली द्यायचा. म्हणजे आता 90 डिग्री वर आहे मग तो 80 खाली येईल, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि मग 0.
ही सेम कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय आपल्याला 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 अंश वर घ्यायचा. जर पायामध्ये थरथर वाटली तर मग आपल्या हातांचा आधार द्यायचा गुडघ्याच्या खाली किंवा मांडीच्या खाली. नजर आपली पायाच्या अंगठ्याकडे असेल. उलट चाल करताना आधी हात जमिनीवर टेकवायचे आणि उलट्या प्रमाणे आपल्याला खाली यायचंय. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. ठीक आहे, लक्षात आलंय प्रत्येकाच्या? आता पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. टाचा ह्या आपल्या आतल्या बाजूला असतील. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हाताची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष. ब्रीदिंग अवेअरनेस. आणि आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आलंय. आणि आता आपल्याला हळूहळू उजवा पाय क्रमाक्रमाने 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. सुरुवात करूया. उजवा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. पायाचे स्नायू एकदम रिलॅक्स सोडा, सैल सोडा. जर ते तुम्ही आता जर तुम्हाला पायामध्ये थरथर वाटली तर आपल्या हातांचा सपोर्ट घ्या आणि तो मांडीच्या खाली किंवा गुडघ्याच्या मागे द्या. ओके. आणि नजर आपली उजव्या पायाच्या बोटांकडे असेल. इथे थांबा. 1, 2, 3, 4, 5. नियंत्रित उजवा पाय जमिनीवर येईल. आता हळूहळू 80 डिग्री खाली येईल. मग तो 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. अगदी सावकाश जमिनीवर ठेवा. धाडकन न आपटता. विश्रांती घ्या बरं. थोडा वेळ विश्रांती घ्या. बघा, जेव्हा आपण पाय वर घेतो तेव्हा नकळत आपल्या कोर मसल्सला, म्हणजे आपल्या ओटीपोटाच्या इथे जे स्नायू आहेत तिथे तुम्हाला स्ट्रेच जाणवतो. थोडासा प्रेशर आल्यासारखा वाटतो. म्हणून ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांच्यासाठी ही कृती उपयुक्त आहे. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाऊलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली असेल. आता कमरेचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आपण नकळत या सगळ्या गोष्टींमध्ये ताण आणतो. तर एकदम रिलॅक्स खांदे, कमरेचे स्नायू, पाठीचे स्नायू रिलॅक्स. आणि आता डावा पाय हळूहळू वरती उचलायला सुरुवात करूया. डावा पाय 10 अंश वर येईल. गुडघ्यातनं सरळ असेल. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आता तुम्ही हाताचा सपोर्ट देऊ शकता मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे. बरोबर. डोकं मात्र वर उचलू नका. डोकं पूर्णपणे जमिनीवर असेल. नजर आपली डाव्या पायाच्या बोटांकडे. आणि इथे थांबा. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करा. नियंत्रित. हळूहळू पाय खाली येईल. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. सावकाश डावा पाय खाली आलाय. आणि आता विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. डोळे अर्धत मिटून विश्रांती. आता सगळ्यांनी या स्थितीमध्येच थांबायचंय.
इथूनच आपण पुढे जाणारं शवासन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. जर पायाच्या स्नायूंमध्ये थोडासा ताण वाटत असेल तर थोडेसे पाय फोल्ड करा. म्हणजे पावलं जी आहेत ती जमिनीवर टेकवा. गुडघ्यातून पाय दुमडून घ्या. थोडा वेळ पाय फोल्ड करा. म्हणजे जास्त स्नायूंना आलेला ताण कमी होईल. आता ज्यांना कमरेची दुखणी आहेत त्यांनी काय करायचंय, पाय फोल्ड करा बरं. दोन्ही पाय फोल्ड करा. पावलं जमिनीवर. हा, बरोबर. पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर आहे. आणि आता आपल्या हाताचे तळवे आहेत ना ते आपल्या कमरेच्या खाली घ्या. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या कमरेच्या खाली. उजवा हात उजव्या साईडला कमरेच्या खाली, डावा हात डाव्या साईडला कमरेच्या खाली. कोपरं जमिनीवर असतील हाताची. संपूर्णपणे रिलॅक्स, डोळे अलगद मिटून घ्या. ज्यांना पाठीची कमरेची दुखणी आहेत किंवा हे सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. आता आपल्याला श्वास घेत आपली कंबर हाताच्या तळव्यांवर प्रेस करायची आहे. श्वास घेत कंबर प्रेस करा हाताच्या तळव्यांवरती आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत प्रेस करूया हाताची कंबर. आपल्याला हातांवर प्रेस करायची आहे कंबर. श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करूया. श्वास सोडत रिलॅक्स. कृती थांबवायची आहे. हाताची जी स्थिती आहे ती काढून घ्या कमरेच्या खाली. उजवा हात आधी बाहेर येईल, मग डावा हात बाहेर येईल. दोन्ही पाय सरळ करा आणि पुन्हा एकदा विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. चष्मा जर असेल तर तो थोड्या वेळासाठी बाहेर बाजूला काढून ठेवायचा आहे. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आपण शवासनाची आदर्श स्थिती घेतलेली आहे. खांदे एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या संपूर्ण शरीराकडे घेऊन जायची आहे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपले दोन्ही पाय, आपली दोन्ही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने रिलॅक्स करायचा आहे. शवासन हे प्रत्येक शरीरातला अवयव मनाने आपण शिथिल करत जातो. तर त्याचं आपण आता प्रॅक्टिस करत आहोत. आपली जाळी दोन्ही हातांकडे घेऊन जायची. दोन्ही हातांची पाचही बोटं अर्धवट मिटलेली आहेत. तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. हात शरीरापासून लांब आहेत. हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा तिथले सगळे स्नायू आपण मनाने शिथिल करत आहोत. आपल्या पाठीचा मणका, त्याच्यामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ, तीही आपण रिलॅक्स करत आहोत. जाणीव आपल्या उदर भागाकडे, पोटाच्या स्नायूंकडे घेऊन यायची आहे. तिथला सगळा महत्वाचा भाग आपण मनाने रिलॅक्स करत आहोत. जाणीव आपल्या उर भागाकडे, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल होत आहे. आपलं छोटस हृदय तेही आता विश्रांती घेत आहे. जाणीव आपली कंठाकडे, गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे, आपली हनुवटी, आपले ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये आपली जीभ सैलसर सोडलेली आहे तीही रिलॅक्स होतीये. संपूर्ण जबड्याचा भाग आपला रिलॅक्स होतोय. आपले दोन कान, आपलं नाक, आपले दोन गाल, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापड्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहे.
पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलता. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. त्या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये या शवासनाची आदर्श स्थिती सांगितलेली आहे, जी आता आपण धारण केलेली आहे. जमिनीवर प्रेतवत उताडे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये याचे लाभ सांगितलेले आहेत. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेताना आपलं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना आपलं पोट वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्हीही नाकपुड्यांना होत आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत चालली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. मन शांत झालेलं आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, ऊर्जा माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे, प्राणयुक्त होत आहे. आणि मी प्रत्येक श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, खूप आनंदी वाटतंय. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया, वंदन करूया त्यांना. त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या दिवसाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान सावकाश उजवीकडे, डावीकडे अगदी सावकाश फिरवून घ्या. पुन्हा मान आपली मध्यभागी येईल. दोन्ही पाय जळून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. एक हलकासा खेच, एक हलकासा आळस. आपण आजच्या दिवसासाठी सकारात्मक ऊर्जेने तयार झालेलो आहोत. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय फोल्ड करा. त्या फोल्ड केलेल्या पायांवरती आपला उजवा हात असेल आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, शरीराला कुठलाही झटका न देता. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. डोळे अलगद मिटलेले असतीलच. माझ्या मागोमाग आपण बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून या जगाची निर्मिती झालेली आहे त्या पूर्णत्वाला मी माझी संपूर्ण साधना समर्पित करीत आहे आणि आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा तीनही तापांची आपली शांती होत आहे. मान सावकाश सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेमध्ये डोळे अलगद मिटलेले आहेतच. करूया एक प्रणव उच्चार ओंकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करा. निर्माण झालेली योग अलगदपणे आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्या आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना इथे आजची संपन्न होत आहे. कोणाला काही अडचण असेल ते विचारू शकता. कोणाला काही बोलायचं आहे का? ठीक आहे. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. कोणी काही बोलतं आहे का? अनम्यूट करू. कोणाला काही बोलायचं आहे का? म्हणजे काही संबंध विचारू शकता. मी अनम्यूट करते तुम्हाला सगळ्यांना. ओके. हरिओम. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.